नमस्कार, वेलकम टू केतन्स किचन. आज आमचा पहिला व्हिडिओ आहे. विचार करत होतो काय करूयात. मी म्हणलं आजीची एक रेसिपी करू. तसाही आता उन्हाळा येईल आणि लाल गाजर मिळणं बंद होईल, तर म्हणलं त्याच्या आधी गाजराचा हलवा करून घ्यावा. काय म्हणताय मग? चला तर करूया. सो त्याच्यासाठी बेसिक सिम्पल इन्ग्रेडियंट्स असतात. एक किसलेली गाजरं, लाल गाजरं मिळाली तर फारच चांगलं आहे, प्लीज ती घेऊन या. आता ती सीझनमधनं जाते. त्याच्यानंतर दूध मी ऑलरेडी तापवून गार करून ठेवलं आहे आणि ते साईज सकट घ्या, म्हणजे त्याचं पण एक थिकनेस येतो. खवा 200 ग्रॅम, पिस्त्याची पावडर वरून डेकोरेशनसाठी, बदाम, काजू आणि साजूक. आता ह्याच्यात आपण आधी टाकतो बदाम, तूप टाकल्यानंतर टाकतात काजू आणि बाकी काही नाही. बेसिकली तुम्हाला हे फक्त परतून घ्यायचं असतं का तर त्याची चव यावी म्हणून. बेसिक मुद्दा असा आहे की आपण जर 1 किलो गाजर घेतली असेल तर त्याच्यासाठी एक 200 ग्रॅम तूप वापरलं तर त्याची टेस्ट चांगली येते आणि तो हलवा बऱ्यापैकी टिकू शकतो. आता हे झालेत भाजून, असे ब्राऊनसर झाले तर त्यातनं हे काढून घ्या. सो थोडं आणखीन तूप झालं आपलं राहिलेलं. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये हा गाजराचा चव, गॅस थोडा बारीक करा आणि हे किसलेलं गाजर त्याच्यामध्ये घालून घ्या. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर ॲडिशनली घालायची गरज नाही आहे, कारण गाजराचं पाणी ऑटोमॅटिकली सुटतं. हे चांगलं हे झाल्यानंतर ते चांगलं गाजर आपण परतून घेऊया. आता आपलं गाजर बऱ्यापैकी शिजलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये दूध घालूया आणि बरं का साई सकटच घालू, म्हणजे काय होईल तुम्हाला ते शिजवायला सोपं जाईल आणि त्याच्यात थोडासा मिल्कीनेस पण येईल. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्या व्यवस्थित. आता हे 5 ते 7 मिनिटं शिजू द्या, सो दॅट ते गाजर पूर्ण व्यवस्थित शिजून घ्या. तर आता हे परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्या. हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशीच राहिली पाहिजे. जनरली आपल्याला जे हलवा मिळतो जो तुम्ही बाहेर खाता तो थोडा घट्ट असतो, युजली नॉर्थ साईडला थोडा घट्ट असतो. पण मला आजीने कारण सांगितलं होतं की त्याच्यात थोडासा ओलसरपणा असेल तर तो खायला पण चांगला लागतो आणि शेवटी पण त्याची टेस्ट जास्त चांगली येते. सो फॉलो आजी ऑफकोर्स. सो गंमत म्हणजे पहिलाच व्हिडिओ आहे, सॉरी, पण आम्ही मगाशी तुम्हाला साखर दाखवायला विसरून गेलो. सो जनरली तुमच्या गोडाच्या आवडीवर आहे, तुम्ही किती साखर घालू शकता. मला तरी जास्त गोड आवडत नाही, म्हणून आपण ही 150 ग्रॅम साखर घेतली. तेवढी खूप होईल, अगदीच लागली तुम्हाला वाटलं की अजून गोड हवी आहे, आपण नक्की त्याच्यात गोड घालू शकतो. आता सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये साखर घालूया. साखर घालून थोडंसं मिक्स करूया व्यवस्थित. तर थोडीशी साखर त्याच्यामध्ये शिजू द्या, कारण त्याचा तुम्हाला फायदा होईल. बारीक गॅसवर आपण छान ते शिजवून घेऊ. आपण काजू आणि बदाम तळून घेतले, ते टाकूया आणि पुन्हा एकदा सारखं करून घेऊ. आता बघा हे बऱ्यापैकी शिजलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत खवा. 200 ग्रॅमच्या आसपास खवा घालायचा. मी आपला पाव किलो आणून ठेवला होता जस्ट इन केस जास्त लागला तर. आता हे घातल्यानंतर आपल्याला खवा मिक्स होण्यासाठी थोडंसं प्रेशर देऊन शिजवून घ्यायचं. खवा काय आहे, चला बघा आपला हलवा रेडी झाला आहे. आता आपण ना त्याचं थोडं प्लेटिंग करून घेऊ. बेसिकली कोणाकोणाला हलवा गरम खायला आवडतो, कोणाला गार करून खायला आवडतो, तुम्हाला जसा हवा तसा हवा. मला तरी स्पेसिफिकली गरम हलवा खायला आवडतो. चला तर प्लेटिंग करून घेऊ. त्याच्यावर आता आपण घालूया आपण बारीक करून घेतलेली पिस्त्याची पावडर. सो बघा तर मग कसा दिसतोय हलवा. या चला खायला.